नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आता आपण नवीन एक स्टॉक घेऊन आलेलो आहोत पितळेच्या वस्तू आणि मार्बलमध्ये। हे बघा, सुरेख अशी मार्बलमध्ये लक्ष्मीची मूर्ती आहे आणि हे गजलक्ष्मी आहेत। हे छोट्या साईजमध्ये आहेत आणि हे मोठ्या साईजमध्ये आहेत। तुम्ही बघू शकता, असं सुंदर असं काम केलेलं आहे आणि छान अशी नक्षीमध्ये आहेत आणि हे छोट्या साईजमध्ये आहे आणि मूर्ती ही एकदम सुरेख कमळामध्ये आहे, छान अशी। त्याचप्रमाणे आपल्याकडे पितळमध्ये ही कमळातली लक्ष्मी आहे। हे बघा, असं सुरेख असं मूर्ती आहे। त्याचबरोबर पितळमध्ये हे गजलक्ष्मी आहेत। पूर्ण भरीव आहे। जे जे आपण प्रोडक्ट दाखवणार आहोत ते पूर्णपणे भरीव असे आहेत। त्याचप्रमाणे याच्यामध्ये आहे, कमळातलीच आहे ही पण सुरेख अशी हसरा चेहऱ्याची आहे मूर्ती। त्याचप्रमाणे ही अशी छोट्या साईजमध्ये बघा, पंचधातूमध्ये आहे ही मूर्ती, कमळामध्ये छोटी साईज। हे बघा, दुसरं म्हणजे कुबेराची पितळमध्ये मूर्ती आहे आपल्याकडे। हे बघा, कुबेर भगवानची। जर कुणाला ऑर्डर करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। हे आहे गणपतीच्या मूर्त्या। हे बघा, कशी सुरेख अशी मूर्ती आहे। ही आहे मोठ्या साईजमध्ये गणपती बाप्पा। हे दगडूशेठमध्ये आहेत गणपती बाप्पा, छोटी साईज आहे पण एकदम रेखीव आणि छान असा चेहरा आहे। नंतर आहे अन्नपूर्णाच्या मूर्त्या। अन्नपूर्णाच्या मूर्त्या ही पंचधातूमध्ये आहेत। हे बघा, ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला रेट आणि सगळी माहिती भेटेल। नंतर आहेत स्वामींच्या मूर्ती। स्वामींची अशी छोट्या साईजमध्ये मूर्ती आहे बघा, कसा हसरा चेहरा आहे। आणि जेव्हा आपण अभिषेक करून जेव्हा ही मूर्ती प्रतिष्ठापना करतो तेव्हा एक वेगळाच हे चेहऱ्यावरती भाव निर्माण होतात। आधीच अशी मनमोहक अशी ही मूर्ती आहे, त्यात अजून हे होतात। ही सगळ्यात लहान साईज आहे ही। त्याच्यानंतर ही साईज आहे। हे बघा, हे स्वामी। नंतर ही अशी एक मूर्ती आहे बघा, कशी सुंदर अशी मूर्ती आहे। त्याच्यानंतर ही मोठ्या साईजमध्ये आहे। हे बघा, खूप सुंदर आणि रेखीव मूर्ती आहे। त्याच्यानंतर ही प्युअर पंचधातूमध्ये दत्तगुरूंची मूर्ती आहे गाईसोबत। हे बघा, खूप छान अशी मूर्ती आहे दत्तांची। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। परत आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। हे बघा, कशी रेखीव दोघांच्या मूर्त्या आहेत। पूर्णपणे भरीव आहे, वजनदार आणि प्युअर पंचधातूमध्ये आहे। पूर्ण प्युअर पंचधातूमध्ये मूर्ती आहे, वजनदार आहे आणि एकदम रेखीव आणि सुरेख अशी मूर्ती आहे। तुम्ही बघू शकता, खूप प्रसन्न अशी मूर्ती आहे। नंतर आपल्याकडे ही तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे बघा, तो पंचधातूमध्ये। तुम्ही बघू शकता, हातामध्ये घेतले त्याच्यावर तुम्हाला साईज कळेल कशा टाईपची आहे ती। परत आपल्याकडे श्रीकृष्णाच्या मूर्त्या आहेत। ही पितळमध्ये मूर्ती आहे बघा, बालकृष्णाची।
त्याच्यानंतर ही अशी ह्यामध्ये पण आहे, सुंदर अशा मूर्ती. देवाला नैवेद्य दाखवताना पाणी ठेवण्याच्या वेळी हे असं तांब्या आणि वाटी आहे, छान असे आहे. देवासमोर ठेवू शकतो आपण पूजा वगैरे मांडल्यानंतर. त्याच्यानंतर आपल्याकडे हे असे आसनही आहेत जे आपण पूजा वगैरे मांडतो तेव्हा कलश ठेवण्यासाठी किंवा मूर्तीला बसवण्यासाठी पण एक अशी सुंदर असं हे आहे. अशा प्रकारे आपण मूर्ती ठेवून पूजेच्या वेळी हे करू शकतो. सुंदर असं. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा.